सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये प्रभाग 3 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं तगडं पॅनल तयार करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकत असाल या ठिकाणी हे सर्व उमेदवार उभे आहेत। सांगली आणि मिरजेचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाला वंदन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। एकंदरीत बघता सर्व ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांनी उमेदवार तगडे उभा केलेले आहेत। आणि 3 नंबरचा विचार केला तर तिन्ही माजी आजी नगरसेवक असतील किंवा शिवसेनेचे दिग्गज नेते असतील त्यांना प्रचारात उतरवण्यात आलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलू कशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी निवडणूक सुरू आहे आणि 3 नंबरमध्ये जास्त फोकस केल्याचं दिसतंय। खरं तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं निवडणुकीची तयारी करत होता। आम्ही शिवसेना म्हणून आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाची पण तयारी चालू होती। युती होईल आघाडी होईल या चर्चेमध्ये बराच कालावधी गेला, परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता जो मुख्य पक्ष आहे तो आपल्याला फसवणूक करणारे लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या शिवसेनेचे काही उमेदवार आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अशी चर्चा करून आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये हे तसं खूप मोठं तगडं पॅनल आम्ही दिलेलं आहे। याच्यामध्ये 3 उमेदवार हे मागील नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि ज्यांचा थोडक्या निसरता पराभव झाला ते जुबेर चौधरींच्या घरातली तेही आज आमच्याबरोबर। मला आनंद आहे मोठा की आम्ही 4 जण 3 नगरसेवक पूर्वीचे आणि चौधरी आमच्या इथं आलेल्यामुळं हे खूप तगडं पॅनल आहे आणि विरोधकांच्याही लक्षात आले की आता आपला टिकावं लागणार नाही आहे। नक्कीच बघतोय की बोलणी सुरू होती आणि तुमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता की युतीसोबत जायचं, मात्र वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आणि उमेदवारी बद्दल सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न झाला, तरीसुद्धा तुम्ही तगडं पॅनल उभा करण्यात यशस्वी झालात। खरं तर जनतेमध्ये हे काम करणारे सगळे कार्यकर्ते असल्यामुळं उमेदवार कुठल्या पक्षाची मिळते हा विषय महत्त्वाचा नव्हता। विषय असा होता की त्यांनी युती आमच्या वरिष्ठांचा असा आग्रह होता की इलेक्शन लढत असताना आपण महायुती म्हणून लढावी, परंतु महायुती लढत असताना चर्चेत ठेवायचं आणि आम्हाला पूर्णच बाजूला करायचं, बाद करायचा प्रयत्न करायचं ठरलं होतं। त्याच्यावर वैयक्तिक काही कारणंही आणत गेली, वैयक्तिक वाद इथं आणत गेले आणि त्याचा परिणाम आमच्यावरती सांगितलं की हे उमेदवार नसतील तरी आम्ही चर्चा करू। आम्ही त्यालाही मान्यता दिली, परंतु आम्हाला चर्चेत गुंतवून ह्या भाजपचा एक डाव असतो की विरोधकांना आपल्याला आपल्या सोबती आले त्यांना बाद करत राहायचं। ते लक्षात आल्यानंतर आम्ही सगळे राष्ट्रवादीवाले असतील आणि आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी तर अगोदरच बाहेर पडलेली होती, आपण शिवसेना एकनाथभाई शिंदे नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही बाहेर पडून आज 66 ठिकाणी महापालिकेमध्ये 24 तासात आम्ही 66 तगडे उमेदवार आजी माझे देऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय। नक्कीच बघतोय की जनतेचं हित लक्षात न ठेवता वैयक्तिक हेवे दावे करून एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी 3 नंबरमध्ये एकत्र आलेले आहे आणि एक तगडं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।